आपण ज्या जगात राहतो ते काही ठरलेल्या नियमांवर चालतं. अगदी एका पाण्याच्या थेंबापासून त्या आकाशातल्या मोठ्या ताऱ्यांपर्यंत सगळीकडे एकच भाषा बोलली जाते आणि ती भाषा आहे रसायनशास्त्राची. चला तर मग या भाषेतील काही मूलभूत नियम समजून घेऊया, जे आपल्या अवतीभोवतीच्या प्रत्येक गोष्टीला आकार देतात. कधी विचार केला आहे का की हिरा जगातल्या सर्वात कठीण पदार्थांपैकी एक का मानला जातो? किंवा आपल्या फोनला किंवा रिमोटला ऊर्जा देणारी बॅटरी. एक बटन दाबताच ती ऊर्जा नेमकी येते कुठून? याच्या मागे नक्की काय घडत असतं? खरं तर या दोन्ही साध्या वाटणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला रसायनशास्त्रातच सापडतात. हीच ती किल्ली आहे जी आपल्या जगाची अनेक रहस्य उलगडते. चला अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया. कोणत्याही पदार्थाला त्याचे विशिष्ट गुणधर्म, म्हणजे त्याचा कठीणपणा किंवा त्याची चकाकी, हे सगळं नक्की मिळतं कुठून ते पाहूया. कोणताही स्फटिकासारखा पदार्थ घेतला तर तो एक लहान पुन्हा पुन्हा येणाऱ्या रचनेने बनलेला असतो. यालाच युनिट सेल असं म्हणतात. कल्पना करा, जसं आपण लेगोच्या विटा जोडून एक मोठी इमारत बनवतो, अगदी तसंच निसर्ग हे युनिट सेल्स वापरून मोठे स्फटिक आणि इतर पदार्थ तयार करतो. आता बघा, निसर्गात अणूंच्या रचनेचे 3 मुख्य प्रकार दिसतात. सिंपल क्युबिकमध्ये अणू फक्त कोपऱ्यांवर असतात. बॉडी सेंटर्डमध्ये कोपऱ्यांसोबतच एक अणू बरोबर मध्यभागी असतो आणि फेस सेंटर्डमध्ये प्रत्येक बाजूच्या मध्यभागी एक एक अणू असतो. हीच मूलभूत रचना पुढची सगळी गंमत ठरवते. ही रचना जितकी कार्यक्षम असते तितके अणू जास्त दाटीवाटीने बसतात आणि तो पदार्थ जास्त घन आणि मजबूत बनतो. यालाच पॅकिंग एफिशियन्सी म्हणतात. फेस सेंटर्ड रचनेत तब्बल 74% जागा भरलेली असते, तर सिंपल क्युबिकमध्ये फक्त निम्मीच. आणि यामुळेच काही धातू मऊ असतात, तर हिऱ्यासारखे पदार्थ, जिथे अणूंची रचना अतिशय घट्ट असते, ते प्रचंड कठीण बनतात. म्हणजे बघा, पदार्थाची अगदी आतली सूक्ष्म रचनाच ठरवते की वरून तो पदार्थ कसा दिसेल आणि कसा वागेल, मग तो त्याचा कठीणपणा असो किंवा वीज वाहून नेण्याची क्षमता. हे घडतं बँड थिअरीमुळे. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक पदार्थात इलेक्ट्रॉनसाठी ऊर्जेचे काही रस्ते असतात. सुवाहकांमध्ये म्हणजे कंडक्टरमध्ये हे रस्ते एकमेकांना जोडलेले असतात, त्यामुळे इलेक्ट्रॉन आरामात फिरतात आणि वीज वाहते. याउलट अवाहकांमध्ये या रस्त्यांमध्ये मोठी दरी असते, ज्यामुळे इलेक्ट्रॉन अडकून पडतात आणि वीज वाहून नेऊ शकत नाहीत. ठीक आहे, तर पदार्थांची रचना तर कळली. पण जेव्हा 2 पदार्थ एकत्र येतात तेव्हा काय होतं? आता आपण पदार्थांच्या स्थिर जगातून रासायनिक बदलांच्या गतिमान जगात प्रवेश करत आहोत. पदार्थांचे गुणधर्म त्यांच्या रचनेवर अवलंबून असतात, हे तर खरे. पण एखादी रासायनिक अभिक्रिया आपोआप होईल की नाही, हे कसं ठरतं? निसर्गाचा यामागे कोणता नियम काम करतो? ह्या प्रश्नाचं उत्तर एका शक्तिशाली समीकरणात दडलेलं आहे. गिब्स फ्री एनर्जी समीकरण. यातला डेल्टा जी म्हणजे उपलब्ध ऊर्जा, डेल्टा एच म्हणजे उष्णतेतला बदल आणि डेल्टा एस म्हणजे अव्यवस्थेतला बदल. हे समीकरणच ठरवतं की एखादी अभिक्रिया स्वतःहून घडेल की नाही. हे समजायला खरं तर खूप सोपं आहे. आता बघा, जर एखाद्या अभिक्रियेतून उष्णता बाहेर पडत असेल आणि अव्यवस्था वाढत असेल, तर ती अभिक्रिया नेहमीच आपोआप घडते. उदाहरणार्थ, लाकूड जळणं. लाकूड जळताना उष्णता बाहेर पडते आणि त्याचं रूपांतर राख आणि धुरामध्ये होतं, म्हणजेच अव्यवस्था वाढते. म्हणूनच ती प्रक्रिया आपोआप घडते. आणि गंमत म्हणजे जेव्हा एखादी अभिक्रिया आपोआप होते तेव्हा आपण त्यातून ऊर्जा मिळवू शकतो. आपली बॅटरी म्हणजेच गॅल्व्हॅनिक सेल नेमकं हेच तर करते. ती एका आपोआप होणाऱ्या अभिक्रियेतील रासायनिक ऊर्जेला विद्युत ऊर्जेत बदलते. हे कसं होतं? तर याच्या 4 सोप्या पायऱ्या आहेत. ॲनोडवर इलेक्ट्रॉन मोकळे होतात. हे इलेक्ट्रॉन एका तारेतून कॅथोडकडे धावतात आणि हाच तो विजेचा प्रवाह. कॅथोडवर हे इलेक्ट्रॉन स्वीकारले जातात आणि या सगळ्यात सॉल्ट ब्रिज संतुलन राखतो, जेणेकरून ही प्रक्रिया सतत चालू राहते. आता आपण मूलभूत नियम तर पाहिले. चला आता बघूया की हेच नियम आपल्या जीवनातील आणि वापरातील गुंतागुंतीचे रेणू कसे तयार करतात. आत्तापर्यंत आपण जे नियम पाहिले ते फक्त प्रयोगशाळेपुरते मर्यादित नाहीत बरं का. आपल्या शरीरातल्या प्रथिनांपासून ते आपण वापरत असलेल्या प्लॅस्टिकपर्यंत सर्व काही याच मूलभूत नियमांवर चालतं. आपल्या शरीरातली प्रथिना घ्या. त्यांची रचना 4 टप्प्यांत होते.
आधी अमिनो ॲसिडची एक लांब साखळी तयार होते. मग ती जवळजवळ घड्या घालते. त्यानंतर तिला एक त्रिमितीय म्हणजे 3D आकार मिळतो. आणि शेवटी अशा अनेक साखळ्या एकत्र येऊन एक मोठी आणि गुंतागुंतीची रचना तयार होते, जी शरीरात वेगवेगळी महत्त्वाची कामं करते. तसंच आहे प्लास्टिकचं. ते बनवण्यासाठी पॉलिमर वापरले जातात. हे बनवण्याचे 2 सोपे मार्ग आहेत. ॲडिशनमध्ये लहान रेणू फक्त एकमेकांना जोडले जातात, जसं साखळीचे दुवे. तर कंडेन्सेशनमध्ये ते जोडले जाताना पाण्याचा एक छोटा कण बाहेर टाकला जातो. तर मग या रसायनशास्त्राचं भविष्य काय आहे? आपण हे सगळं ज्ञान वापरून भविष्यात येणारी आव्हानं कशी पेलणार आहोत? याचं उत्तर एका आकड्यात आहे. आणि तो आकडा आहे 12. ही आहेत ग्रीन केमिस्ट्रीची म्हणजेच हरित रसायनशास्त्राची 12 मूलभूत तत्व. ग्रीन केमिस्ट्रीचा उद्देश खूप सोपा आणि महत्त्वाचा आहे. प्रदूषण झाल्यावर ते साफ करण्यापेक्षा ते होऊच नये याची काळजी घ्यायची. याचा अर्थ कचरा टाळणे, घातक रसायनांऐवजी सुरक्षित पर्याय वापरणे आणि अशी उत्पादने बनवणे जी वापरानंतर निसर्गात सहज विरघळून जातील. आणि भविष्य फक्त ग्रीन नाहीये, तर ते खूप लहान पण आहे. जेव्हा आपण पदार्थांना अतिसूक्ष्म पातळीवर म्हणजे नॅनोमीटर स्केलवर पाहतो, तेव्हा त्यांचे गुणधर्म जादू केल्यासारखे बदलतात. आता हेच बघा ना, सोनं आपल्याला पिवळं दिसतं बरोबर, पण सोन्याचे अतिसूक्ष्म कण ते चक्क लाल रंगाचे दिसू शकतात. कमाल आहे ना? तर रसायनशास्त्र आपल्याला फक्त उत्तरं देत नाही, ते आपल्याला आपलं जग घडवण्याची एक शक्ती देतं. आता प्रश्न हा आहे की ह्या शक्तीचा वापर करून आपण आपल्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी कसं जग निर्माण करणार आहोत. याचा विचार नक्कीच करायला हवा.